नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक अतिशय महत्वाची उपपत्ती शिकणार आहोत. तिचं नाव आहे साधक अभिसंधान उपपत्ती. तुम्ही कधी विचार केला आहे का की विद्यार्थी अभ्यास का करतो? कारण त्याला चांगले मार्क्स मिळावे, कौतुक किंवा बक्षीस मिळते. आणि जर शिक्षा मिळाली तर तो चुकीचे वर्तन कमी करतो. या कल्पनेवरच आधारित आपण आज ही आहे साधक अभिसंधान उपपत्ती. ही उपपत्ती आपण आज शिकणार आहोत. ही उपपत्ती अमेरिकन मानसशास्त्रज्ञ बी.एफ. स्किनर यांनी मांडली. आता आपण जाणून घेऊया बी.एफ. स्किनर यांनी साधक अभिसंधान या उपपत्तीमध्ये काय मांडलं आणि त्याचा अर्थ काय आहे. चला तर आपण पाहूया. बघा, बी.एफ. स्किनर यांच्या मते साधक अभिसंधान म्हणजे काय? परिणामावर आधारित शिकणे म्हणजेच काय? बघा, व्यक्ती एखादी कृती केल्यानंतर मिळाल्यानंतर त्या परिणामावर बक्षीस किंवा शिक्षा त्याच्यावर काय ठरवते तर त्याचं वर्तन ठरवते. बघा, बक्षीस जर आपण एखाद्या कृतीनंतर दिलं तर काय होतं? वर्तन वाढतं. आणि जर आपण त्या एखाद्या कृतीनंतर शिक्षा केली तर वर्तन काय होतं? कमी होतं. हेच सांगितलं आहे बी.एफ. स्किनर यांनी. कोणत्या उपपत्तीमध्ये? साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये. चला तर आपण साधक अभिसंधान उपपत्ती, स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती आपण प्रयोगाद्वारे समजून घेऊया. बघा, बी.एफ. स्किनर यांनी कशावर प्रयोग केले होते? उंदीर आणि कबुतरावर प्रयोग केले होते. हे तुमच्या परीक्षे दृष्टीने खूप महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचं आहे. बी.एफ. स्किनर यांनी कशावर प्रयोग केले होते? उंदीर आणि कबूतर. आता आपण त्यांचा प्रयोग समजून घेऊया. स्किनर यांनी एक खास पेटी तयार केली. त्या पेटीत एक लिव्हर होती. बघा, उंदराने लिव्हर दाबले की त्याला अन्न मिळायचे. सुरुवातीला उंदराला माहिती नव्हते की लिव्हर दाबल्यावर अन्न मिळते, पण एकदा लिव्हर दाबली आणि त्याला अन्न मिळाले. हळूहळू उंदीर वारंवार लिव्हर दाबू लागला. म्हणजेच अन्न हे बक्षीस मिळाल्यामुळे लिव्हर दाबण्याचे वर्तन काय झालं? वाढलं. बघा, आपण बघितलं होतं काय होतं? आपण जर बक्षीस दिलं तर काय होतं? त्याच्यामध्ये वर्तनामध्ये काय होते तर वाढ होते. आणि आपण जर बक्षीस नाही दिलं तर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो, म्हणजे वर्तन काय होतं तर कमी होतं. हाच आहे स्किनरचा प्रयोग. बघा, या प्रयोगातून निष्कर्ष काय निघतो? साधक अभिसंधान उपपत्तीचा निष्कर्ष बी.एफ. स्किनर यांनी निष्कर्ष काय काढलेला आहे? याच्यातून आपल्याला निष्कर्ष काय समजतं या प्रयोगातून? तर बघा, बक्षिसामुळे काय होतं तर वर्तन वाढतं. कृती काय केली ती? लिव्हर दाबली, त्याचा परिणाम दिसला. त्याचा परिणाम काय मिळाला तर अन्न मिळाले. वारंवार लिव्हर दाबून त्याला काय मिळालं? अन्न. म्हणजेच काय? तो वर्तन वाढलं ना, तो वर्तन पुन्हा पुन्हा करायला लागला. त्याला अन्न मिळत गेलं, त्यामुळे तो काय करायला लागला? पुन्हा पुन्हा वर्तन करायला लागला. बघा, आपण जर शाळेतला गृहपाठ करायला सांगितला आणि व्यवस्थित केला तर आपल्या शाळेत शिक्षकांकडून काय मिळते तर शाबासकी मिळते. हेच काय झालं? त्याचं वर्तन वाढलं, म्हणजे त्याला बक्षीस मिळालं. हेच काय आहे? स्किनरचा प्रयोग आहे. आणि स्किनरनीच काय सांगितलेलं आहे? जर तुम्ही नाही अभ्यास केला किंवा गृहपाठ नाही केला आणि तुम्हाला जर त्यामुळे काय होणार? ओरडा भेटणार आहे शाळेत. त्यामुळे ते काय झालं? वर्तन तिथे काय होतं? कमी होतं. त्यामुळे बक्षीस हे ह्या प्रयोगातून आपल्याला काय सिद्ध करायचं तर बक्षीस हे खूप महत्वाचं आहे. बक्षिसामुळेच वर्तन काय होतं तर वाढतं, आणि बक्षीस कमी केल्यामुळे काय वर्तनामध्ये परिणाम दिसून येतो. हेच या साधक अभिसंधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आपण शिक्षक म्हणून टीईटी कशासाठी देणार आहोत तर शिक्षक होण्यासाठी. आणि आपल्याला शिक्षक होऊन आपल्या मुलांशी कसं वागायचं ह्या उपपत्तीमध्ये मधून आपल्याला खूप छान निष्कर्ष घेता येतो किंवा खूप चांगलं शिकण्यासारखं आहे. कारण मुलांना आपण काय सांगायचं तर चांगले वर्तन वाढवण्यासाठी बक्षीस, स्टार, प्रमाणपत्र दिले जाते आपल्या शाळेमध्ये. त्याचप्रमाणे आपण दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारचा हा काय आहे? साधक अभिसंधान उपपत्ती आहे. कुणी मांडली आहे? बी.एफ. स्किनर यांनी ही. आणि कुणावर प्रयोग केले? उंदीर आणि कबुतरावर. हे तुम्ही पॉइंट लक्षात ठेवायचं आहे, परीक्षे दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. चला तर आपण आज बघूया याचे प्रकार. प्रकार कोणकोणते आहेत ते आपण पुढील चला आपण प्रकार पाहूया. बघा, साधक अभिसंधानाचे प्रकार कोणते आहेत? पहिला आहे बळकटीकरण, म्हणजे बळकटी रिइन्फोर्समेंट. याचे प्रकार आहेत. पहिला आहे सकारात्मक बळकटीकरण, म्हणजेच पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट कधी होतं तर बघा, उदाहरणार्थ चांगले मार्क्स मिळाल्यावर आपले काय होतं? शाळेमध्ये कौतिक होतं किंवा घरी आपल्या कौतिक होतं. कौतिक म्हणजे ते काय झालं? तुमचं पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. म्हणजेच काय? आपल्याला बक्षीस मिळालं ना, आपण एखादं चांगलं काम करतो, आपलं वर्तन चांगलं असेल तर आपल्याला त्याच्यामुळे काय होतं तर बक्षीस मिळतं. हेच तुमचं काय झालं? पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, म्हणजेच सकारात्मक बळकटीकरण. हा आहे पहिला प्रकार, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे.
दुसरा आहे नकारात्मक बळकटीकरण म्हणजेच निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. उदाहरणार्थ बघा, गृहपाठ केल्यावर ओरडा थांबवणे. म्हणजे काय होतं तर आपण गृहपाठ करतो तेव्हा आपल्याला ओरडा थांबतो ना. शाळेत गेल्यावर आपल्याला ओरडा भेटेल का? आपण जर गृहपाठ पूर्ण करून गेलो ओरडा थांबतो. म्हणजेच काय झालं? निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट झालं. म्हणजे आपल्या वर्तनामध्ये सुधारणा झाली. वर्तन आपलं काय झालं? गृहपाठ केल्यामुळे वर्तन काय झालं तर कमी झालं. त्याला काय म्हणायचं? नकारात्मक बळकटीकरण म्हणजेच निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. चला आपण पुढचा प्रकार बघूया, तिसरा. बघा, तिसरा प्रकार काय आहे तर शिक्षा. पहिला कोणता होता? पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट, आणि दुसरा होता निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट, आणि तिसरा आहे शिक्षा म्हणजेच पनिशमेंट. बघा, वाईट वर्तनासाठी शिक्षा देणे हे काय झालं तर पनिशमेंट. म्हणजे शिस्तभंग केल्यावर आपल्याला काय होतं तर दंड मिळतो ना, पनिशमेंट भेटते, त्यालाच काय म्हणायचं? शिक्षा. हे अशा प्रकारचे 3 प्रकार आहेत बघा, बी एफ स्किनर यांनी आपल्या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये मांडलेले आहेत. कोणकोणते? पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? आपलं वर्तन चांगलं असेल तर आपल्याला काय मिळतं? बक्षीस मिळतं. निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट मध्ये काय होतं तर आपण गृहपाठ केल्यावर, आपण एखादी चांगली गोष्ट केल्यावर आपलं वर्तन काय होतं तर कमी होतं. म्हणजे आपल्याला शिक्षा भेटण्याचे हे काय होतं तर कमी होतं. वर्तन आपलं कमी होतं. आपल्या त्यातून सुधारणा होते. म्हणजेच आपलं वर्तन काय होतं तर कमी होतं. त्यालाच काय म्हणायचं? निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. आणि तिसरा कोणता? शिक्षा. आपल्याला वाईट वर्तन केल्यावर काय मिळते तर शिक्षा मिळते. हे 3 प्रकार बी एफ स्किनर यांनी सांगितलेले आहेत. हे खूप महत्वाचे आहेत. याच्यावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला. बी एफ स्किनर यांच्यावरती ही अतिशय उपयुक्त आणि शैक्षणिक दृष्ट्या ही उपपत्ती खूप महत्वाची आहे. म्हणूनच शिक्षकाने शिक्षा कमी आणि सकारात्मक बळकटीकरण जास्त वापरावे. शिकवताना शैक्षणिक उपयोगात आपल्या शैक्षणिक उपयोगात ह्या उपपत्तीचा खूप खूप उपयोग होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे? तुम्ही विद्यार्थ्यांशी कोणत्या पद्धतीचा वापर त्यामध्ये करणार आहे, शैक्षणिक उपयोग कशा पद्धतीने तुम्ही करता, ह्या उपपत्तीवर अवलंबून आहे. सकारात्मक वातावरण तयार करणे, वर्गात स्टार, स्टिकर अशा वेगवेगळ्या बक्षीस स्वरूपात आपण मुलांना दिले गेले पाहिजे. हेच या उपपत्तीतून आपण शिकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साधक अभिसंधान उपपत्ती आणि स्किनर यांचा प्रयोग समजून घेतला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने आपण व्हिडिओ नवीन प्रत्येक कन्सेप्ट वाईज, टॉपिक वाईज आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे काय करायचं? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमी वेळेत तुमचा अभ्यास क्लिअर होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण भरपूर प्रश्नांचा सुद्धा सराव घेणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला, ही उपपत्ती तुमची आता अजिबात विसरणार नाही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि जाता जाता काय करायचं? सर्वांनी लाईक करायचं आहे आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करायला विसरू नका की ह्याच पद्धतीचे आम्हाला व्हिडिओ पाहिजेत. तुम्ही सर्वांनी काय करायचंय? कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. सर्व टॉपिक वाईज आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.